हॅलो फ्रेंड्स, डेली ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत सुका जवळा आहे, ते आपण फ्राय करत आहोत। तर बघा मी कशी बनवते आहे। आता आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, तो थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण ऑइल टाकणार आहोत। ऑइल आपण टाकणार आहोत। ऑइल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण आता कांदा चॉप करून टाकत आहोत। कांदा आपण चॉप करून टाकलेला आहे। आता तो फ्राय होत आहे कांदा। लाल झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये मसाला, मीठ, हळद हे आपण टाकणार आहोत। लवकर सॉफ्ट व्हावा त्यासाठी आपण थोडंसं त्यामध्ये नमक टाकत आहोत। सॉल्ट टाकलाय थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी लवकर। आता आपण त्याच्यामध्ये हळदी पावडर आणि मसाला, हळदी पावडर आणि मसाला आपण टाकलेला आहे। थोडं आपण त्याच्यामध्ये कोकम टाकूया। एकदम सोपी अशी रेसिपी आहे। जर कधीतरी आपल्याला डब्याला वगैरे बनवायचे असेल तर आपण करू शकतो। आता आपण वॉश केलेला जवळा आहे, ओला नाही आहे, सुका आहे। सुका जवळा वॉश करून घेतलेला आहे, तो आता आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत। टॅमॅटो पण कोणी कोणी टाकतो, कांद्यामध्ये फ्राय करतो, पण मी फक्त त्याच्यामध्ये ओन्ली कांदाच टाकते। आता आपण त्याला थोडंसं फ्राय करत आहोत। पूर्ण घरभरती वास सुटतो जवळा फ्राय केल्यावरती। तर तुम्ही पण असं करून बघा माझ्या पद्धतीने। थोडं 5 मिनटं थोडं कोथिंबीर टाकायची थोडीशी त्याच्यामध्ये। खूप सोपी रेसिपी आहे, अगदी झटपट होते ती रेसिपी। बघा किती मस्त दिसतोय। तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवू शकता। भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खूप छान लागतं। आणि थोडंसं पाण्याचा हबका मारून 2 मिनटं आपण ठेवू शकतो। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून मला सांगा। आणि तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण आमचं पण चॅनल आता नवीनच आहे। तर आम्हाला तुम्ही सबस्क्राईब करा। तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप सारी अशी गरज आहे। तर थँक्यू। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा। बाय बाय।